देहरजे प्रकल्पाचे पाणी पेटणार, श्रेयासाठी भाजप भव्यामध्ये झुंपणार। आतापर्यंत वसई विरार येथील नागरिकांनी पाण्यासाठी अनेक खस्ता घालल्या आहेत, मात्र आता तरी आम्हाला पाणी मिळू द्या, लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेऊ। मी स्वप्नाली सुनील बरफ। सरकारने पाण्यासाठी नवीन योजना आखलेली आहे, ते ऐकून खूप आनंद झाला आहे। आणि आता हा जो प्रकल्प येणार आहे पाण्यासाठी, तो फक्त वसई आणि विरारपर्यंतच येऊ दे, इकडे तिकडे पाणी नको जाऊ दे। आणि यापूर्वीही आम्ही पाण्यासाठी भरपूर हाल केलेले आहेत। आम्ही बिस्लरीच्या बॉटल्स पण विकत घेतलेल्या आहेत। 2-2, 3-3 दिवस आमच्याकडे पाणी नव्हतं येत, त्यामुळे खूप हाल काढलेले आहेत। तर हा प्रकल्प आता फक्त वसई आणि विरारपर्यंतच असू दे। दीपाली प्रशांत परब। सरकारचे तर आम्ही आता आभार मानतो, कारण आम्ही ह्या पहिले खूप म्हणजे हालाकीचे पाण्यासाठी हे दिवस, म्हणजे पाणीच कुठून कुठून आणावं लागायचं असं लांबून वगैरे, आणि पैशाला म्हणजे पाण्याला आमचा अर्धा पगारच जायचा, आणि त्यातूनच परत कुठे कुठे लांब पाणी हे करून, आणि आता म्हणजे बरं वाटतं आहे, आनंद आहे। काय तर म्हणजे सरकारने आम्हाला एवढी निधी देऊन पाण्याचा प्रश्न सोडवला, त्यामुळे आपल्या विरारसारख्या ठिकाणी पाणी पाहिजेच, आणि लोकांची ती खूप म्हणजे महत्त्वाची गरज आहे। देहरजे प्रकल्प वेळेत झाला असता तर कोट्यवधी रुपये वाचले असते। आम्ही तुमच्या ताटात वाढून ठेवलंय ते खराब करू नका, ते लोकांच्या पोटात जाऊ द्या। ठाकूर यांचा भाजपला टोला। माझे आमदार हितेंद्र ठाकूर काय म्हणाले नेमकं तुम्हीच ऐका। 1912 पासून आपलं 2012 पासून आम्ही या प्रकल्पाच्या मागे आहेत। मी पत्र दिले आहेत, सितेश ठाकूर यांनी पत्र दिल्यात, अजितदादा असतील, मुनगंटीवार असतील, गिरीश महाजन असतील, अगदी आत्ताचे मुख्यमंत्री, गेल्या वेळी ज्यावेळी उपमुख्यमंत्री होती, जलसंपदा मंत्री, त्यावेळी देवेंद्र फडणवीसजी असतील, ह्या सगळ्यांकडे मिटिंग होऊन ते पाणी आमच्याकरता रिझर्व राहावं, आणि ते झालं आहे। आम्ही 150 कोटी जवळपास 12ला अगोदर भरले। NPV म्हणजे नेट प्रेझेंट व्हॅल्यू, जी वन खातं किंवा पर्यावरण वन ही जी खाती आहेत त्यांच्याकडे जे पैसे भरायला लागतात, त्याच्याकरता सुरुवातीला 150 कोटी, त्याच्यानंतर 15 कोटी 29 लाख, असे 165 कोटी 29 लाख माझ्याकडे तारका वाईज आहेत। अजितदादांकडे 12-13 लाख किती मिटिंग झाल्या, कशा झाल्या, मग पैसे भरले त्यावेळी। आज जवळपास 12-13 वर्ष, 12-13ला भरलेलं, म्हणजे त्याला 12-13 वर्ष झाली, तेव्हापासून 165 कोटी 29 लाख आम्ही आमच्या कॉर्पोरेशनच्या बाबतीत भरले। सुरुवातीला याचं 650 कोटी रुपये धरणाची किंमत होती NPV भरल्यावर, म्हणजे पाटबंधारे खात्याने जे बजेट काढलेलं ते नंतर वाढलं, 1400 कोटी, 1400 काही कोटी झालं। त्यानंतर आता अगदी परवाच्या 11 फेब्रुवारीच्या मिटिंगमध्ये 2999 कोटी, म्हणजे वाढीव आणखीन 1100 कोटी रुपये, वाढीव आणि 1100 कोटीचं 2999 कोटी, म्हणजे जवळपास 3000 कोटी रुपयाचं ती नवीन प्रशासकीय मान्यता दिलं आहे। हे जर 12-13ला धरणाचं काम झालं होतं, नाही 650, 700-800 कोटीत झालं असतं, तर आज 1/4 किमतीमध्ये हे धरण झालं असतं। याच्यावर नवीन योजना चालू झाली असती, आम्हाला परत दुसरं वाढीव पाणी मिळालं असतं। आता ही योजना पुरी लवकरात लवकर व्हावी या दृष्टीने आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे। ज्यांनी आयुष्यामध्ये एक नव्या पैशाची मेहनत केली नाही, सगळ्या मान्यता आल्या, सगळ्या शासनाकडून टेंडर म्हणजे टेंडर स्टेजवर निघालं नाही, त्यावेळी जर कोणते तरी आमदार मंत्री असं बोलतील का हे पाणी आमच्याकडे वळवा, तर कसं चालायचं? मग माझ्याकडे डेट वाईज अजितदादांकडे कधी मिटिंग झाली, मुनगंटीवारांकडे कधी मिटिंग झाली, गिरीश महाजनांकडे कधी मिटिंग झाली, देवेंद्र फडणवीस आताचे मुख्यमंत्री त्यावेळेचे जलसंपदा मंत्री आणि उपमुख्यमंत्री माननीय, त्यांच्याकडे कधी मिटिंग झाली, हे डेट वाईज आहे। सगळ्या मेहनती आम्ही केल्यात, आता ताटात वाढला आहे। अशा वेळी कोणतरी आमच्या लोकांच्या पोटात जायला पाहिजे। त्यावेळी जर ताट खेचायला कोणी येत असेल तर आम्ही कसं मान्य करू? होऊच शकत नाही।
ज्यांना श्रेय घ्यायचं आहे त्याच्याबद्दल माझं काहीच मत नाही. माझ्याकडे डेट आहेत सगळ्या. त्यांनी डेट दाखवा असं तुमचं हे आहे का? दाखवा काम ना. दाखवा नाही तर श्राद्ध घ्या. दाखवा ना. दाखवा. मी कधी कोणावर टीका करत नाही. तुम्ही आता ह्याच्या पुढे काय करतील ना त्याचं श्रेय घ्या. अगोदरचं श्रेय हितेंद्र ठाकूरचं असेल, ते क्षितिज ठाकूरचं असेल, ते राजेश पाटलाचं असेल, आमच्या बळीराम जाधवांचं असेल, त्यावेळेचे खासदार. बरोबर आहे. हे दुसऱ्या कोणाचं श्रेय आयुष्यात मी घेतलं नाही. माझ्या श्रेयाबद्दल मी कधी पेपरबाजी केली नाही. बघू.